मला बघायचं तर बघा, नाहीतर नका बघू. मी तुमचा आशिष आठवले आणि आजचा ब्लॉग असा आहे की मला जायचं आहे एका सलूनच्या ओपनिंगला आणि ते बघू आपण समोर ते कसं आहे. आणि ते त्याची नवीन शाखा ओपन झालेली आहे, पण मला थोडा उशीर झालेला आहे काय कारणामुळं. पण मी आज आलो, आज मला टाइम भेटला आणि मी त्या सलूनवर चालू. आणि बघू आज माझे केस पण असे वाढलेले आहेत. आज कटिंग करून टाकू आपण. कशी करायची सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि आता आपण ते सलून बघायला जाऊया आणि तिथला व्हिडिओ पण बनवू. समोर तुम्हाला दाखवूया, भेटू समोरच्या नगराच्या वर ही आपली गाडी थांबलेली आहे. आणि हे बघा, हे आजचा माझा नवीन कॅरेक्टर ओपन झालेला आहे. याच्यासोबत आम्ही जाणार आहे समोर, भेटू. आता आल्या बघा आम्ही लातूर फाट्याच्या रोडला. आणि हे बघा लातूर फाट्याचा रोड आहे. रोड म्हणजे पूल आहे. आणि हे कसा नवीन बनलेला पूल आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि माझ्यासोबत आहे कन्स्ट्रक्शन इंजिनियर, म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहे माझ्यासोबत. आणि आम्ही दोघं जण कुठे चालले हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि बघू आपण आता समोर काय होते ते. काही अडचण होणे हीच माझी इच्छा आहे, कारण माझ्यासोबत कधीच चांगलं होत नाही पहिली बार. आणि आता धनराज तर म्हणते, आता बघा धनराज कसं बघते स्वतःला, पण काय हरकत नाही, माझ्याहून तर घाणच आहे. ना आता आम्ही रस्ता बदललेला आहे, आम्ही आता दुसऱ्या रस्त्यानं चाललेले आहात खाली. खाली म्हणजे कुठं आता विष्णुपुरीला. नाही 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 नाही. आता इथून भाऊ बोलणार आहे, भाऊ थोडं सांगणार आहे. भाऊचा कॉलेज आलेला आहे समोर, बोलणार. आमचं कॉलेज ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट. हे भाऊचं कॉलेज आहे बघा, हे कॉलेज. आपण नंतर तुम्हाला एका दिवशी भाऊच्या कॉलेजचा टूर देऊया मस्त. आणि ते कॉलेज कसं आहे ते दाखवूया समोर. कसं आहे बघा मागे आमचं कॉलेज. ही जागा खरंच लई सायलेंट आहे. रात्रीच्या टाइमला इकडे आलं की आपलं काही खरंच नाही. हे बघा याचे चाळे, असे चाळे बघत बघत आम्ही लोकेशनचा व्ह्यू मजा घेत आहे. हा, इथून थोडं सांभाळून येत राहा. या धाब्यामध्ये हे आहे विष्णुपुरीचा पूल. आणि या पुलाच्या समोर हे 2 कमान आहे. तिथं 1 कमान आहे काळेश्वरला जाण्याची, 1 कमान आहे इकडंच दुसरी. आणि इथं आपलं आहे करण भाऊचं दुकान आहे. या थोड्या वेळा नाही जाऊ द्या, म्हणजे 15-20 मिनिटांनी. आपली झालेली आहे आता हाडकोमध्ये एंट्री आहे. हाडकोचा एरिया, हाडकोमध्ये आता गुरुकृपा गार्डनमध्ये आहे आज लग्न. आणि लग्न होऊन आम्ही चालले आता समोर आम्हाला लोकेशनला. आणि ती लोकेशन कुठं आहे बघूया समोर आपण. चला भेटूया समोर. आम्ही जाणार होतो आमच्या लोकेशनला, पण आम्हाला वाटत भेटलं पानचं दुकान. आणि आम्ही मग जाता जाता म्हटलं पान खाऊनच जावं. हे बघा, हे मामाचं पानचं दुकान आहे. आणि हे बघा, हे गणेश पान. हे गणेश पानवाला मामा. पान खायचं तर नंबर 1. हा, पान खायचं असेल तर नंबर 1 स्वागरातचं पान आहे. कोणतं पान आहे बाबा? सुंदर स्वादिष्ट आणि एकदम थंडगार असं पुदिना टाकून दिलेलं आहे. अतिशय आवडीनं स्वागरात म्हणून पान खायचं असतं. बघा, हे गणेश शॉप, पान शॉप मस्तपैकी. आणि तुमच्यासाठी डिस्काउंटमध्ये पान मामा देणार. 25 वालं पान 20 रुपयामध्ये आहे. बघा लोकेशन, तुम्ही लोकेशन ओळखले असेल तर येऊ शकता. गणेश शॉप. सिडकोला आपण भाऊच्या दुसऱ्या शाखेवर थांबल्या होत्या, पण ते दुकान बंद झालं. ते दुकानामध्ये गर्दी होती खूप, म्हणून आता आम्ही चला घरी. शाळेचा मित्र भेटलेला आहे. आणि आम्हाला आता जाताना आमच्या शाळेचा बाय 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 आम्हाला आमचा शाळेचा मित्र भेटलेला आहे. आणि आता आम्ही याला बोलून निघूया घरी. आता डायरेक्ट आम्ही घरीच जाणार आहोत, कारण इथं तर थांबायला जमणार नाही आम्हाला. घरी फोन आला होता, मग आता डायरेक्ट घरी जाऊया. भाऊ तुमच्या ब्लॉगर ना
पैसे नसताना गाडीत पेट्रोल टाकले. आता कसं करावं आता? भाऊ ऐक, सगळ्यांनी ऐका, हे युट्यूबर आपला नवीन गेल्या वेळेस व्हिडिओ व्हिडिओ ती सोडून टाका. यानं पैसे नसताना पेट्रोल टाकले. आता कसं करावं? झाली गलती, आता करावं काय? मागवायलो पैसे फोन लावून कोणाला तरी, हे तर देना गेली अवलाद. मी 10 रुपये देऊन निघून जातो भाऊ ऑटोनं. आलो बघा घरी. आता सगळी कामं फ्लॉप झाले. कटिंगला गेलं, कटिंग झालं नाही बरोबर. करायला गेल्या दुसरं झालं, दुसरं काम होऊन गेले सगळे. पण जाऊ द्या, होईल नंतर कधीतरी तुम्हाला दाखवू पुढच्या वेळेस आपण काम आपलं काय झालं ते झालं. एवढाच होता आपला व्लॉग. भेटू आपण समोरच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. आणि इंस्टावरची ID वर दिलेली आहे, या ID वर जाऊन आपले आता ब्लॉग येतील, ते पण तुम्ही बघा. तुम्हाला आवडले तर ठीक आहे. भेटूया समोरच्या ब्लॉगमध्ये. बाय.